एका क्षणी ते शोक करत होते आणि दुसऱ्या क्षणी ते बेजवानी देत होते. अगं, इतकं काय चाललं मला काही कळेना. तरी मार्था आणि मरिया किती खुश असतील नाही. त्यांचा तर भाऊ मेलेल्यातून उठलाय ना. कोणाला नाही तो खरोखरच मेला होता म्हणून. हा, माझ्या नवऱ्याने त्याला तपासले होते आणि त्यानेच त्याच्या प्रेताला गुंडाळले होते. हो का? मग तुझाच नवरा सांगू शकेल ना की येशूने त्याला कसं जिवंत केलं. आकाशात की नाही एक प्रखर प्रकाश झाला आणि तो थेट कबरेवर पडला आणि तेव्हाच लाजर तरंगत तरंगत. नाही, असे काहीच घडले नाही. येशू फक्त म्हणाले, लाजरा बाहेर ये, आणि लाजर तसाच कबरीतून बाहेर चालत आला. येशू, अरे मुला, तुला काय वाटलं आम्ही अशा मूर्खपणावर विश्वास ठेवू? मी खरं तेच बोलतोय. ठीक आहे, थोडा वेळ. प्रभूजी, या वाटेने. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही येशूचे शिष्य आहात का? माझी लहान बहीण खूप वर्षांपासून आजारी आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, आम्ही मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. त्यांना कळवा. काळजी करू नका, आम्ही तुमची नक्की मदत करू. हो, निश्चितच मी तुम्हा सर्वांची मदत करेन. आणि लवकर आत ये. हो, मी येतोय. धन्यवाद. याकूब, तू कसा आहेस? आज खूपच सुंदर दिवस आहे ना. हो, येशू आज आपल्या गावामध्ये आला आहे. तू येशूवर खूप प्रेम करतोस नाही का? अर्थातच. त्याने लाजराला जिवंत केले ना. तो खरोखर देवाचा पुत्र असेल ना. हो, तो आहेच. मला खूप लाज वाटते की मी त्याचवर सुरुवातीपासून विश्वास ठेवला नाही. नेहमीच येशूवर विश्वास ठेवलाय. एक दिवस तू मोठा शिष्य बनशील. मी पण येतच आहे. क्रॉक्स भी आएंगे. ते भी आ सकते हैं. अरे हळू याकूब, त्याला खाऊ तरी दे. अगं, काही हरकत नाही. हे तुझ्यासाठी आहे. धन्यवाद. येशू, मोठा झाल्यावर मी पण तुमचा शिष्य बनेन. मुलगा शेवटी बापावरच जाणार ना. काय पेत्रा, बरोबर ना? सगळ्यांनी पोट भरून खा. अजून थोडासा द्राक्षारस मिळेल का? मी लगेच घेऊन येते. हा, मरिया कुठे आहे? अशा व्यस्त वेळेत कुठे गेली असेल ती? प्रभूजी, आता गावातील सर्वांना समजले आहे की तुम्ही कोण आहात. हो, बरोबर आहे. मरिया, तू कुठे होतीस? मरिया, मरिया, हे तू काय करतेस? हा सुगंध तर अद्भुत
आहे. तुला माहिती ना ती किती महाग आहे. तू वेडी झालीस का? एवढी मौल्यवान वस्तू का फेकावी? ते तेल विकून त्याचे पैसे गरिबात वाटणे उत्तम नव्हते का? सर्व वाया गेले असं वाटतंय का की ती एकटीच आहे जी येशूवर प्रेम करते? मरिया, येशूला असे नको होते. तुला दिसत नाही का तू सर्व वाया घालवते? यहूदा, हे बघ तुला एकटं सोड. तू तिला का त्रास देतोय? तिने माझ्यासाठी उत्तम काम केलंय. ती जे काही करू शकते तेच तिने केले. माझ्या शरीराच्या दफनविधीआधी तिने माझ्या शरीराला सुगंध द्रव्य लावलं. दफनासाठी? तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? काय दफन? असे कधीच न हो. सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तिथे तिथे हिने जे केले ते सगळं काही हिच्या स्मरणार्थ सांगतील. मला तर काही समजा लवकरच मरणार आहे असं म्हणतात. ह्याला काही अर्थ नाही. सर्व वाया घालवलंय. आम्ही ते विकून त्याचे पैसे गरिबांना दिले असते. मला फक्त मदत करायची होती. यात माझी चूक काय आहे? एवढे महाग तेल पायावर ओतून वाया घालवण्यापेक्षा ते विकणे उत्तम होते. माझी काहीही चूक नाहीये. येशू, तो नाझरेत मधून आलेला संदेष्ट आहे. त्याला ठाऊक नाही का की दररोज सर्व नियम पाळणे किती अवघड आहे ते? तो लोकांना भडकवून सर्व काही नष्ट करीत आहे. मी तर ऐकले आहे तो चमत्कार करतो. काय मूर्खपणा आहे. तो माणूस लोकांना फसवण्यासाठी हे सर्व काही शैतानाच्या शक्तीने करत आहे. त्याला पकडण्यासाठी आपल्याकडे काही कारण असायला. काही अनुयायी त्याला यहुद्यांचा राजा म्हणण्याची हिंमत करताय. आपण अजून असे काही न करता उभे राहू शकत नाही. तो नियम शस्त्राला मुळासकट उपटून टाकेल. कोण आहे ते? पकडा त्याला. तू कोण आहेस? बोल. माझं नाव यहूदा आहे. मी त्रास देण्यासाठी नाही आलो. मी येशूचा शिष्य आहे. येशूचा शिष्य आहेस तू? इतक्या वेळ तो आपल्यावर हेरगिरी करत असणार. नाही, मी काहीच नाही ऐकलं. येशूच्या हेराला एकदाचे मारून टाक. नाही नाही, मला सोडा, मला सोडा. मला माहिती आहे येशू कुठे. थांबा. मी तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतो. त्याला आमच्याकडे घेऊन ये आज रात्री. जे तू बोलतोयस ते जर खरं असेल तर आम्ही तुला जिवंत सोडू. पण जर तू खोटं बोलत असशील तर तुझ्या वलादनाच्या दिवशी मरतील. निश्चितच आज रात्री. स्वादिष्ट आहे. कृपया यातील काही घ्या. मी तो दिवस कधीच विसरणार नाही जेव्हा येशूने 5000 लोकांना खाऊ घातले. तुम्हाला माहिती आहे आम्ही किती काळजीत होतो. मग तो मुलगा मला सापडला ज्याच्याकडे मासं व भाकऱ्या होत्या. आम्ही कसं विसरणार? उत्तम उत्तम अतिउत्तम. वेगे भाकरी खा. ठीक आहे मित्रांनो, ऐका तर. आता माझी पाळी आहे. तुम्हापैकी कोणाला माहित आहे का पाण्यावर चालत असताना कसे वाटते?
वाटतं मी गलीच्या समुद्रावर अरे हो हो मला आठवत आहे किती पावलं बरं हा 2 पावले पण त्यावेळेस येशूने माझा हात पकडला. तेव्हाच मला समजले की आता मी वाचलो. मी तो दिवस कधीच विसरणार. माझी खरंच खूप इच्छा होती या वल्हांडण क्षणामध्ये तुमच्यासोबत जेवायची. माझी सुद्धा धन्यवाद. खाऊ. हे माझे शरीर आहे. हे नव्या कराराचे माझे रक्त आहे जे पुष्कळांकरिता ओतलं जात आहे. तुमच्यातलाच एक जण मला धरून नेईल. काय? तुम्हाला धरून नाही? आम्ही कसे तुम्हाला धरून घेऊ? कसा होऊ शकतो? आम्ही सर्व ठिकाणी तुझ्या मागे हे सर्व एकत्र केलं. बरोबर असं कसं तुम्हाला कोणी धरून देईल? कोण? याकूब, तूच आहेस ना? तू हे काय बोलत आहेस? मी असं कधीच करणार नाही. मला तुझावर खेळण्यात येईल आणि तुम्ही सर्व माझ्यामुळेच अडखळणार. कसं शक्य आहे हे सगळं? मुलांनो, मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेन आणि त्यानंतर मी तुमच्या आधी गालिलात जाईल. असं तुम्ही का बोलताय? बिलकुल नाही. आम्ही तुम्हाला का सोडू? तुम्हाला माहित नाही का आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो? मी तुमच्यासाठी माझा जीव पण देईल. हो आम्ही सगळे. तर तू माझ्यासाठी स्वतःचा जीव पण देणार आहेस? कोंबडा अडवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नकारशील. असे कधीच होणार नाही. जरी मला तुमच्या सोबत मरावे लागले तरी मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. मी पण आज रात्री आपण सगळे पेक्षमानेला जाऊन प्रार्थना करूया. अरे चुपे कौन है रे वो बजा? सोनी चप्पल खाने के काम आएगी. तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पेटर, आंद्रिया, योहान, पहा घटक जवळ आले. मला आता पापी लोकांच्या हाती धरून दिलं जाते. तिथे आहेत. लक्षात ठेवा, मी ज्याचे चुंबन घेईन तोच येशू आहे. तिकडे कोणी आहे का? तू तर याचक आहे. तुम्ही कोणाला शोधत आहात? हे बघा, तू ज्यासाठी आला आहेस ते कर. कृपया त्याला जाऊ द्या. त्याने काही चूक केली नाही. चला याला घेऊन. येशू,
विश्वासघात कसा केलास? तू तर आमच्यापैकी एक होतास. तू असे का केलेस? फक्त थोड्या पैशांसाठी? अरे सप्पा, प्रभू, प्रभू, मी काय चूक केले? नाही नाही, मी काय चूक नाही केली. नाही 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 माझ्यामुळे यशू नाही, मी हे काय केलं? यशू अखेरीस त्याला आपण पकडलेच देवाच्या कृपेने. विचार तर करा, त्याने आपल्याला सापाचे पिल्ले म्हटले होते. लोक अजूनही त्याच्या मागे जातात का? लोक अज्ञानी होते आणि त्याच्या युक्तीला बळी पडण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. पण आता ते त्याच्यावर फसवणुकीचा आरोप करत आहेत. आपण लोकांना जागृत करण्यासाठी शक्यतो प्रयत्न केला. मग आधीच आमचे हे जमावामध्ये लावले आहे. तो एक खोटा संदेशकार, देवाचा पुत्र असल्याचा दावा करण्याची त्याची हिंमत कशी झाली? येशू ख्रिस्त तुम्ही म्हणाला तसंच स्त्रीची बाजू घेतली तेव्हाच मला कळाले की हा लबाड आहे. काही दोष दिसत नाही. तुम्हासाठी हा बरोबर की यहुद्याचा राजा. आमच्या
त्रिशूला जशी तुमची इच्छा. वधस्तंभावर खेळा त्याला. कठोर शिक्षा द्या. सुभेदार पिलाताच्या आदेशानुसार या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. विजय असो. यहुद्यांचा राजा. यहुद्यांचा राजा. जर तू राजा आहेस तर तुझा महाल कुठे आहे? आणि तुझं राजकीय मला सापडला. क्षमा करा. तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. मी त्याचा शिष्य हा पण त्यांच्यापैकी आहे. मी देवाची शपथ घेतो, मी त्या वेड्याला ओळखत नाही. चला येशूला वधस्तंभावर खेळताना पाहूया. पीछे से देख, पीछे से नीचे क्रूस रखा था. वचन दिलं होतं, पण आता मी काय केलं? मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हटलं, तुम्ही त्याच्यावर प्रेम करतो. मला मरावे लागलं तरी खरंच
यहुदापेक्षा काय वेगळं आहे नाही प्रभू ओनर उठाले बाजार बार अरे याच्यामुळे लोक समजत शिव संपला
तुझ्या हातामध्ये सोपवतो. झाले आहे. आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी
दिसते. मंदिराचा पडदा खराच फाटला. विचित्र आहे नाही? अशक्य. इकडे पहा, आता सगळं संपलं आहे. तो पण फक्त एक माणूसच होता, कमकुवत आणि अशक्त. पहारा ठेवा आणि कोणालाही कबरेजवळ येऊ देऊ नका. त्याचा योग्य दफनविधी करण्याची संधी देखील आपल्याला मिळाली नाही. मला माहित आहे आपण शक्य ते करू, पण आपण दगड बाजूला कसा करणार? देवा कृपया आमची मदत कर. ही कबर तर उघडी आहे. अरे देवा, हे कसं होऊ शकतं?
पर्दे के पीछे उसको चढ़ाएंगे यहाँ से फ्लैश बनाएंगे शायद क्योंकि वो फ्लैश तब से चल लवकर चल. शेवटी आपण येरुशलेमाबाहेर पोहोचलो. आपण थोडा वेळ विश्रांती घेऊया. मी थकलोय. आता आपण काय करायचं? आपण काय करायचं म्हणजे काय? आपण अमावस्येला परतलो पाहिजे. तिथे आपण काय करणार मला माहित नाही. बहुतेक आपण आपलं सामान्य जीवन जगू. म्हणजे एक जकातदार म्हणून रोमी लोकांबरोबर हात मिळवून पैशांसाठी सर्व गावकरी द्वेष करत असतात. मी कधी म्हणालो की मला तसं जगायला आवडतं, पण दुसरा कुठला मार्ग दिसतच नाही. सगळं असं कसं संपू शकतं तेही इतक्या लवकर. माझा अजूनही विश्वास बसत नाही. डोळ्यांनी पाहिलंच ना? होय, पण ते चमत्कार, त्यांनी बोललेलं सर्व वचन, त्याचे काहीतरी अर्थ असणार ना? भास्कर, तो आता मेलाय. सर्व काही संपलंय. तुला दिसत नाही का? सगळं संपलंय. संपलंय. तुला आठवत नाही का ते सर्व चमत्कार जे आपण एकत्र पाहिले? आपली बाजू चल आणि चालू लाग. फक्त हे साधे शब्द बोलून येशूने त्या माणसाला बरं केलं आणि त्या वादळी समुद्रात तो पाण्यावर चालला आणि अन्यायाचे डोळे उघडले. हो बरोबर, येशूने खरोखरच माझ्यासारख्या नीच मूर्खावर प्रेम केले और त्याचा त्याग केला. आणि आता आपण मित्रासाठी पळून जात आहोत. अरे तुम्ही आपापसात काय बोलत आहात आणि तुम्ही उदास का आहात? येरुशलेमेत काय काय घडलं तुला माहित नाही का? मुख्य याजक आणि अधिकाऱ्यांनी नासरेतकर येशूला वधस्तंभावर खेळले. ख्रिस्ताने ही दुःखी सोसावी आणि आपल्या गौरवात जावे ह्याचे अगत्य नव्हते काय? त्या अभिवचनाला आठवा. बरोबर आहे. तो म्हणाला होता की तो 3 दिवसात पुन्हा उठेल. तो आज 3रा दिवस आहे. होय, म्हणजे येशू जिवंत आहे. चल कैसे रही है ठीक पेत्र आहे का? मला तर वाटलं की ते
येशूच्या मागे जाण्यासाठी त्याने आपल्या बायको आणि मुलांना सोडून दिले. मला माहीतच होतं हे होणार आहे आणि तो परत येणारच होता. तू काय म्हणालास? अरे तुला माहित तरी काय? बस याकूब, एका मासेमाराने मासेच पकडले पाहिजे आणि मी तोच आहे. आपण जेमथेम जुनी नाव विकत घेऊ शकलो. या नावात आपण काहीच पकडू शकणार नाही. मासे पकडून आपल्याला भरपूर दिवस झाले आहेत. तरीही प्रयत्न करून पाहूया पूर्वीसारखाच. असं नको पेत्रा, जाळे आपण त्या तुकडे टाकून पाहूया. ठीक आहे. अरे अरे, हे जुनं जाळं फाटू शकतं, म्हणून जरा हळू. चल खेचू. ठीक आहे, एक दोन. आज पण फार कष्ट करावे लागतील वाटतं. आपण रिकाम्या हाताने परत जाऊ शकत नाही. बरोबर. पुन्हा एकदा प्रयत्न करूया. एक दोन या माशांचं आणि आपलं काही जमतच नाहीये. चल परत किनाऱ्याकडे वळूया. तुम्हाला काही मासे मिळालेत का? तुम्हाला काही दिसतंय यात? आता तुमचं जाळं नावेच्या उजवीकडे टाका. तुम्हाला नक्कीच काही मिळेल. हा काय म्हणतोय? उजवीकडे? जर या बाजूने हाकणार तर ही उजवी बाजू आहे. हो. जर या बाजूने हाकणार तर ती उजवी बाजू आहे. हो. टाकायचं तर कुठे? हो. खरं तर ह्या क्षणी आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. बरोबर बोललास. चल टाकूया. हो. तयार? एक दोन उडी. जाऊया.
आपण सर्व ठाऊक आहे की मी आपणावर प्रेम करतो. मग माझी मेंढर चाल. तो खरोखरच प्रभू आहे. मला तुझी खूप आठवण आली. येशू उठला आहे. तो जिवंत आहे. तो जिवंत आहे. जीवन. येशू, आपण जिवंत आहात. आम्ही तुम्हाला पुन्हा बघू शकत नाही. किती घाबरलो होतो आम्ही. आता मी इथे तुमच्या बरोबर नाही का? देवाचे आभार कसे मानू मी. येशू, येशू इकडे आहे. शेवटी मी तुम्हाला माझी भेट देऊ शकलो. माझी सुंदर मासी. धन्यवाद माझ्या लहान शिष्यांनो. मी तुमच्यावर प्रेम करतो प्रभू. येशू, येशू, येशू मला क्षमा करा. मी तुम्हाला सोडून पळून गेलो. याकोब, तुझ्या कमतरता आणि दोषांमुळे मी वधस्तंभावर दुःख सहन केले की नाही? होय प्रभू. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे.